नमस्कार मित्रांनो, कलाकार कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, उत्तम अभिनेता, उत्तम निर्माता आणि उत्तम दिग्दर्शक असणाऱ्या सुबोध भावे यांच्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. कारणही तितकंच खास आहे. चला तर सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. सुबोध भावे यांचा जन्म 9 नोव्हेंबर 1975 रोजी पुण्यातील बुधवारपेठ येथे झाला. 2024 नुसार त्यांचं सध्याचं वय 49 वर्ष. सुबोध भावे यांनी त्यांचं शालेय शिक्षण नूतन मराठी विद्यालयातून पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी सिम्बायोसिस कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्समध्ये सायन्स साइडनी ॲडमिशन घेतलं, परंतु 12वी सायन्सला ते नापास झाले. तब्बल 3 विषयांमध्ये ते फेल झाले. त्यानंतर कुठेतरी त्यांच्या मनात भावना जागृत झाली की आपल्याला जे जमतंय तेच आपण करायचं, व त्यांनी कॉमर्सला आपलं ॲडमिशन घेतलं. कॉलेजमध्ये शिकत असतानाच त्यांनी वेगवेगळ्या एकांकिका स्पर्धांमध्ये सहभाग घ्यायला सुरुवात केली. पुण्यातील नामवंत पुरुषोत्तम करंडकमध्ये त्यांनी सहभाग घेतला व त्यांच्या नाटकाला अनेक पुरस्कार देखील मिळाले. सुबोध भावे सांगतात की मी अभिमानाने सांगतो, मी 12वी नापास झालो, त्यामुळेच मी माझ्या आवडीच्या क्षेत्रामध्ये काम करू शकलो. BCom पूर्ण झाल्यानंतर त्यांनी मार्केटिंगमध्ये सेल्समॅनची नोकरी देखील केली आहे व पुढे MCOMचं शिक्षण देखील घेतलं. आज रोजी इंस्टाग्रामवर त्यांचे 7,11,000पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. सुबोध भावे यांची पहिली मालिका अल्फा मराठी वाहिनीवरील गीत रामायण या मालिकेत त्यांनी प्रभू श्री रामांची भूमिका साकारली होती, परंतु या मालिकेत त्यांना एकही डायलॉग नव्हता व खऱ्या अर्थानं त्यांची पहिली मालिका ठरली ती अल्फा मराठी वाहिनीवरील म्हणजेच आत्ताच्या झी मराठी वाहिनीवरील पेशवाई या मालिकेत त्यांनी पहिल्यांदा डायलॉग असलेली भूमिका साकारली, ती पहिल्या बाजीराव पेशव्यांची. या मालिकेपासूनच सुबोध भावे यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात झाली. पुढे वादळवाट, आभाळ माया, कळत नकळत, अवंतिका, रेशीम गाठी तर प्रचंड गाजलेल्या या गोजीरवाण्या घरात, अवघाची संसार यांसारख्या मालिकांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका त्यांनी साकारल्या. यासोबतच लेकुरे उदंड झाली, महासागर, कळाया लागल्या जीवा आणि आता दे टाळी यांसारख्या नाटकांमध्ये त्यांनी काम केलं. तर मैतर या नाटकापासून दिग्दर्शनास सुरुवात केली. त्यानंतर कट्यार काळजात घुसली व अश्रूंची झाली फुले ही त्यांची नाटकं प्रचंड गाजली. मालिका विश्वात प्रचंड नाव कमावलेल्या सुबोध भावे यांना चित्रपटसृष्टी खुणावू लागली व त्यानंतर महात्मा बसवेश्वर, आम्ही असू लाडके, आई शपथ, सनई चौघडे, उलाढाल यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी उत्तम भूमिका साकारल्या व खऱ्या अर्थाने 2010 हे वर्ष त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरलं. रानभूल या चित्रपटाने त्यांना प्रचंड ओळख मिळवून दिली. या चित्रपटाला झी गौरव व मटा सन्मानचा सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार देखील सुबोध भावे यांना मिळाला आहे. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचे खूप कौतुक देखील झाले. त्यानंतर त्यांना खूप साऱ्या चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. 2011 मध्ये बालगंधर्व या चित्रपटात त्यांनी साकारलेली बालगंधर्वांची भूमिका अगदी वाखाणण्याजोगी होती. या चित्रपटातील अभिनयाबद्दल झी गौरवचा सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार देखील त्यांना मिळाला आहे. त्यानंतर लोकमान्य, एक युगपुरुष, पालक पालक, भारतीय, अनुमती यांसारख्या उत्तम सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं. याच दरम्यान राणी मुखर्जी यांच्या अय्या या सिनेमात देखील सुबोध भावे झळकले. सुबोध भावे यांनी कट्यार काळजात घुसली या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शन विभागात पाऊल टाकलं व त्यांच्या या चित्रपटाचं प्रचंड कौतुक करण्यात आलं. या त्यांच्या चित्रपटाने चित्रपट विश्वातील अनेक रेकॉर्ड्स देखील मोडले. त्यानंतर त्यांनी देऊळ या चित्रपटातून पहिल्यांदाच निर्माता म्हणून ओळख मिळवली. त्यानंतर 2018 साली आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर या सिनेमाने देखील त्यांना प्रचंड कौतुक मिळवून दिलं. त्यानंतर पुष्पक विमान, चिंटू 2, शुभमंगल सावधान, भयभीत, भो भो, मिशन चॅम्पियन, मन पाखरू पाखरू, विजेता, वीर सावरकर तर अगदी अलीकडे 2024 मध्ये प्रदर्शित झालेला अलीबाबा आणि 40शीतले चोर या त्यांच्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली. दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी मालिका विश्वात देखील आगमन केलं. यामध्ये 2018 साली
झी मराठी वाहिनीवरील कारे दुरावा या मालिकेत त्यांनी अविनाश देव ही भूमिका साकारली. तर कुलवधू या मालिकेत विक्रमादित्य, तर चंद्र आहे साक्षीला या मालिकेत त्यांनी श्रीधर काळेंची भूमिका साकारली. झी मराठी वाहिनीवरील तुला पाहते रे ही त्यांची मालिका प्रचंड गाजली. या मालिकेमध्ये त्यांनी विक्रांत सरंजामे ही भूमिका साकारली होती. तर 2024 मध्ये तब्बल 6 वर्षांनी सुबोध भावे मालिका विश्वात पुनरागमन करत आहेत, तेही एका वेगळ्या ढंगात. मराठी मालिका विश्वात पहिल्यांदाच आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI तंत्रज्ञानाचा वापर होणार, तो सुबोध भावे यांच्या मालिकेतून. त्या मालिकेचं नाव आहे तू भेटशी नव्याने. या मालिकेमध्ये सुबोध भावे यांच्या 25 वर्ष पूर्वीचा लूक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यांच्या समवेत अभिनेत्री शिवानी सोनार या देखील झळकणार आहेत. या मालिकेची उत्सुकता अखंड महाराष्ट्राला लागून आहे. तर पाहूयात सुबोध भावे यांच्या फॅमिली विषयी. सुबोध भावे यांचे बाबा सुरेश भावे, त्यांची आई स्नेहल भावे. सुबोध भावे यांचा धाकटा भाऊ सुनील, ते पत्रकार असून पुणे महाराष्ट्र टाइम्स यामध्ये कार्यरत आहेत. त्यांची वहिनी. सुबोध भावे हे विवाहित असून 12 जुलै 2001 रोजी ते विवाह बंधनात अडकले. त्यांची पत्नी मंजिरी ओक. सुबोध यांचा मुलगा कान्हा. सुबोध यांचा मुलगा मल्हार. सुबोध भावे व त्यांच्या पत्नी यांनी मिळून कान्हाज मॅजिक या नावाने एक प्रोडक्शन हाऊस देखील सुरू केला आहे. या प्रोडक्शन हाऊसच्या माध्यमातून त्या वेगवेगळ्या कलाकृतींची निर्मिती करत असतात. घेई छंद या पुस्तकाचं लेखन देखील सुबोध भावे यांनी केलं आहे. तब्बल 23 वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या सुबोध भावे यांना बायोपिक किंग म्हणून देखील ओळखलं जातं. तर मित्रांनो, सुबोध भावे यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आणि इथेच थांबूयात. तर मित्रांनो, सुबोध भावे यांनी साकारलेली कोणती भूमिका तुम्हाला आवडली ते कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.